नमस्कार. आजच्या रेसिपीत आहे आपलं स्पेशल म्हणजे पनीर. पण पनीर मसाला नाही, पनीर भुर्जी नाही आणि पनीर टिक्का पण नाही. आज आपण बघणार आहोत सुप्रसिद्ध रेसिपी, ती म्हणजे पनीर खुर्चन. आता खुर्चन म्हणजे काय? खुर्चन म्हणजे खरड. मग ती खरड येते कशावर? तर ती येते तव्यावर. म्हणून आपण तव्यावरच आज ही रेसिपी बनवणार आहोत. पण बघा ना, ग्रेव्ही नाही आणि वाटणही नाही. चला तर मग रेसिपी सुरू करूया. रेसिपीची सुरुवात आपण पनीरच्या मॅरिनेशन करू. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी दही, डाळीचं पीठ, मीठ, हळद पावडर, मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला आणि कसुरी मेथी. आता दही आपण छान असं फेटून घेऊ. नंतर पनीरला टोचे मारून पनीर त्याच्यात मॅरिनेशन करून घेऊ. आपलं पनीर मॅरिनेट होईपर्यंत आपण इथं शिमला कापून घेऊ. मी इथं हिरवी शिमला घेतलीये, ती उभी कट केलीये. पिवळी घेतलीये, ती पण उभी कट केलीये. लाल घेतलीये, ती पण उभी कट केलीये. एक कांदा घेतला आहे, तो पण उभाच कट केला आहे. त्यासोबत मी एक टोमॅटो घेतला आहे, तो पण उभा कट केला आहे. चला आता गॅस पेटवून तवा ठेवून घेऊ. त्यावर थोडंसं तेल टाकून आपण मॅरिनेट केलेलं पनीर तव्यावर फ्राय करून घेऊ. फ्राय म्हणजे काय? रोस्टच म्हणा. आता ते पनीर सुद्धा शिमला आणि कांद्यासारखं उभ्या आकाराने कट करून घेऊ. पनीर एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि उरलेल्या तेलात कांदा, शिमला, टोमॅटो पण छान परतवून बाजूला काढून घेऊ. मग काय, खुर्चन तशीच ठेवून त्याच तेलात थोडंसं बटर घालून केलेला लसूण, चॉप केलेला अद्रक, चॉप केलेली हिरवी मिरची, चॉप केलेला कांदा आणि सोबत चॉप केलेला टोमॅटो छान परतवून घेतल्या गेल्यानंतर त्यात आपण हळद पावडर, धना पावडर, मिरची पावडर, जिरा पावडर, सब्जी मसाला, किचन किंग मसाला आणि सोबत गरम मसाला टाकून परतवून घेऊ. त्यानंतर आपण त्यात टाकू थोडंसं पाणी. परतवलेली शिमला टाकून चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपण त्याच्यात टाकू पनीर आणि मग टाकू फ्रेश क्रीम, चीज घासून मग काय, आली कोथिंबीर. मला कोथिंबीर तोडून टाकलेली खूप आवडते, कारण चिरलेल्या कोथिंबीर पेक्षा तोडलेल्या कोथिंबीरचा स्वाद खूपच वेगळा असतो. झाली ना आपली पनीर खुर्चनची डिश रेडी.